परमेश्वराची स्तुती असो. आजचा विषय आहे इतरांमध्ये सर्वोत्तम पहा. फिलिपिकरास 4:8. शेवटी बंधूंनो, जे काही सत्य आहे, जे काही उदात्त आहे, जे काही न्याय आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही सुंदर आहे, जे काही चांगले आहे, जर पास्टर ख्रिस शिकवतात. देवाचे मुलं म्हणून इतरांबद्दल गप्पा किंवा नकारात्मक गोष्टी ऐकणे टाळा. त्याऐवजी तुम्ही काही ऐकले तरी प्रत्येकामध्ये सर्वोत्तम पाहण्याची पर्याय निवडा. येशूचे अनुकरण करा, ज्याने कधीही निंदा केली नाही, परंतु नेहमी प्रेम आणि दया दाखवली. योहानमध्ये येशू विहिरीजवळ एक शिरोमी स्त्रीला भेटला. जरी इतरांनी दोषी ठरवले असेल किंवा तिला अयोग्य मानलं असेल, तरी येशू तिला दोषी ठरवले नाही. तो तिच्याशी दयाळूपणे बोलला आणि पश्चाताप न करता देवाचे प्रेम प्रकट केले. हे आपल्याला इतरांबद्दल काही ऐकले तरी न्यायाने नव्हे तर प्रेमाने प्रतिसाद देण्यास शिकवते. आजचे वरील वचन आपल्याला सत्य, उद्धट, सुंदर, शुद्ध आणि चांगल्या वृत्तीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची आठवण करून देते. या गोष्टींवर तुम्ही लक्ष केंद्रित केलेले असावे आणि जेव्हा तुम्ही इतरांशी संवाद साधता, तेव्हा पवित्र आत्म्याला तुमचे विचार, शब्द आणि कृती सर्व गोष्टींमध्ये मार्गदर्शन करू द्या. प्रार्थना. प्रिय स्वर्गीय पिता, माझ्यामध्ये काम करणाऱ्या तुमच्या ज्ञानाबद्दल धन्यवाद. मी खोटेपणा आणि तुमच्या वचनाशी सुसंगत नसलेल्या गोष्टींना येशूच्या नावाने नाकारते. आमेन. धन्यवाद. आमेन.